ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आहे सफला एकादशी आणि म्हणून आपण आज बघणार आहोत एकादशी महात्म्य. प्रत्येक एकादशीला वाचणे जमत नसेल तर कमीत कमी ऐकले तरी आपल्याला एकादशीचे पुण्य हे लाभत असते. श्री गणेशाय नमो. न ओम नमो गणनाथा. नमिले शारदा माता. त्याचीने प्रसादे आता. एकादशी व्रत सांगेन. पूर्वी हस्तिनापूर्वी कृष्ण पांडवांचा सहकारी. गोत्रवधाची हत्या थोरी. घडली राया धर्माशी. धर्म स्मरिले कृष्णाशी. धाव पाव या हर्षिकेशी. तू सोयरा अम्माशी आणि विश्वासी तारक. ऐसे स्मरण करिता पावला श्रीकृष्ण त्वरिता. द्रौपदी चरणी ठेवी माता. त्राही त्राही म्हणोनी. धर्मराहे केले नमन. एरे दिदिले आलिंगन. तैसाची चौघेजण करिता साष्टांग नमन. कुंतीस म्हणे केला नमस्कार. तव पांडावी ही शांगधर. पूजिला षडोपचार नवविधा भक्ती करोनी. तव बोले पांडवासी का स्मरिले अम्मासी. कवने गांजिले तुम्हासी ते त्वरित अम्मा सांगावे. तव पांडव म्हणती स्वामिया तू अम्मा असता कोण गांजिले धर्मराया. परी एक उत्कंठा अमुच्या हृदया ते तुम्हासी द्रौपदी करील श्रुत. तव द्रौपदी म्हणे श्रीकृष्णासी हे दीनानाथा हरिकेशी. गोत्रवदन दोषनाशी कवन उपाय सांगावा. मग हसोनी श्रीपती काय बोले द्रौपदीशी. जेने गो हत्या नासती ते हे व्रत तुम्हासी सांगेन. ते व्रत असे अम्मासी तेने राखिले देवांसी. तिने नाम एकादशी ते त्रिभुवनी विख्यात. एकादशीचे महिमान श्रीकृष्ण सांगे आपण. हे व्रत आचरिता जाण महापातके नाशती. ऐसे श्रीकृष्ण बोलिले धर्म अर्जुना चरणासी लागिले. देवा तुम्ही जे बोलिले ते नवलाची दातारा. ते कवनाची कुमारी जन्मली कवनाचे उदारी. देवांसी रक्षिले कवने परी ते श्रीहरी सांगिजे. मग हसोनी बोलिले श्रीहरी तुम्ही चित्त द्यावे अवसरी. मी सांगेन बर्वे परी एकादशीची कथा. एकादशी कथा हे एकती त्याची पातके नासती. श्रीकृष्ण सांगे पांडवाप्रती हे श्रोते परिसाओ. पूर्वी कुंभदैत्याचा सूत मृदुमान्य नामा अद्भुत. वन माझी तप करीत त्याने प्रसन्न केला त्रिपुरारी. तव एरे दिधले वरदान तू पुरुषार्थी होसी थोर गहन. तुझ कवनाचे हाती नाही मरण ऐसा वर दिदला. दैत्य हर्ष निर्भर झाला उन्मत मते मातला. पुनरुपी बोलिला ईश्वर तयासी. ईश्वर विचारी मानसी. हा पीडा करील विश्वासी. तरी याची या मृत्यूशी काही प्रकार करावा. आम्ही ज्याशी वर देतो तोची फिरोनिया पडतो. मग विष्णू अम्मा ते रक्षितो तया ते वधुनिया. तरी यासी मारील विष्णू आणिक नाही यासी प्रश्नू. आम्ही यासी वर देऊनी फशी पडलो सर्वथा. पुन्हा ईश्वर म्हणे दैत्याते एक माझ्या वरदानाते. तू पावशील मृत्यू ते. एके नारेचीने हसते माय बापा विन उपजेल. नारी ते मृदुमान्या तू ते संसारी. तू जिंकसी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. इंद्रादी देव समस्त इतका वर लादला. ईश्वर अदृश्य झाला. मग देवांसी आरंभिला प्रळय संग्राम. मग दैत्य क्रोधे निघाला तो इंद्रावरी चालिला. इंद्र दैत्य भये पळाला दैत्य पाठी ना सोडी. इंद्र गेला सत्यलोकाशी. मृत्यू मान्य लागला पाठीशी. तो धावला वेगीशी महागर्जत पातला. तव तेथे हे गरजू झाला. ब्रह्मा वैकुंठाशी पळाला. सावित्री सहित द्वारी पडला चतुर्मुख ब्रह्मा. मग विष्णू धावूनी चतुर्रानाशी पुसोनी. कवने गांजिले म्हणूनी. मग तत्क्षणी सावध केला. ब्रह्मा सांगे वृत्तांत. देवा सत्यलोकी आला दैत्य. आम्हा भाविन्याला अंकात. तो सांगता उरी कैची. आम्ही पळालो त्वरित. तव पाठी लागता दैत्य 33 कोटी देवांसहित. तुम्हा पासी पातलो. तू ते स्मरता श्रीहरी. आम्हा दैत्य घातले बाहेरी. आपण सत्यलोका माझारी. सुखे राज्य करीतेसे. दैत्य सत्यलोकी गर्जिला. तेने तेथे कंप सुटला. घोर भया ते पावला. म्हणून शरण आलो स्वामिया. तू भक्ता काच कैवारी. त्रिभुवन व्यापक मुरारी. काय होईल सत्यलोक माझारी. ते नेनवीच दातारा.
एसी करिता मात दैत्य पावला त्वरित भोभाट झाला वैकुंठात सकळ देव गजबेजले मृदुमान्य विष्णू देखिला दैत्य उन्मत मते मातला मग गरजोनी म्हणे गोपाळा काय बोले देवासी दैत्य म्हणे विष्णूसी मज तू जरी शरण येसी तरी काही न करी वैकुंठासी मज शरण यावे ये वेळे तव बोलिता शांग धरू तू कवने वशींचा विरू कवने कैसा दिदला वरू तो मज प्राती सांग पा मी जन्मलो कुंभ दैत्यांचे उदारी म्या प्रसन्न केला त्रिपुरारी तुम्हासी घालुनी बाहेरी राज्य करीन त्रिपुर भुनीचे ऐसे मृदुमान्य बोलिला मग क्रोधे बहु अवेशला गदा घेऊनी धाविला संग्राम ठाकला ते समयी ते वेळी देव समस्त दैत्यावरी उठावले त्वरित एरू निर्वाण गुंजत राहे साहे म्हणून या मग विष्णूने चक्र घेऊनी करी टाकिले ते दैत्यावरी युद्ध करिता क्षिणला भारी दैत्य निर्धारी नाटोपे विष्णू मृदुमान्य धरिला करी झाली ही मल युद्ध झुंजारी युद्ध करिता क्षिणला भारी दैत्य निर्धारी नाटोपे देव दैत्यांच्या हातोदीने निसटला किंचित प्राण असे उरला तव आहाकार झाला अंत पुरा माझारी ते सोडून ह्या धैर्याते लक्ष्मी ही झोंबली विष्णू ते मग टाकते झाले वैकुंठाते थोर कष्टे करुनिया ब्रह्मा सावित्री सहत विष्णू लक्ष्मी समेत 33 कोटी देव समस्त इंद्रादी जाती कैलासा तव तये अवसारी ओळंगे बैसला त्रिपुरारी म्हणे काय झाले वैकुंठा भितरी देव फौजा येताती आले ब्रह्मा विष्णू इंद्र सिंहासनी बैसले हे थोर ते करुणी षडोपचार सत्कारपूर्वक पूजिले तैसेचे हे ब्रह्मदेवे ईश्वरू पूजिला षडोपचारू करुणी पूजा समारंभू यथोक्त झाले भोजन कपूर विडे दिधले जाना मग आदरे बोलस कैलास राणा कवने प्रसंग नारायणा येथे आगमन झाले जी तव बोलिला नारायण आता कराल काय पुसोनी अंत पुरला जेथून समस्त देवलोकीचा औचारी कर्म करिता दैत्यांचा वर देता ते प्रवतली अंकता देवलोकी समजताही मृदुमान्यासी वरदान दिले त्याने त्रैलोक ग्रासिले सत्यलोक विभांडले धाडी घातली वैकुंठी तव दैत्य प्रवर्तला ते अवसारी ईश्वराशी पुरुषार्थ करी येथे गजबज कैलासद्वारी काय निमित्त स्वामिया तव बोलिले शंकरू त्वाची उपद्रव केला थोरू त्या भेने पळवती सुरवरू शांग धरा सहित की तव मृदुमान्य दक्षिणी केला विष्णूवरी धावणी आता कोठे पळसी चक्रपाणी मजवीन ते सांग पा दैत्य दासी प्रवर्तला ईश्वरासी कंप सुटला अंकात प्रळय मांडला तये वेळी अवधारा लक्ष्मी धरी विष्णू ते पार्वती झोंबे ईश्वराते सावित्री न सोडी ब्रह्मयाते भयभीत होनिया अवघा झाला आहाकार पळती देव सुरवर न सांभाळती ऋषीश्वर थोर अनर्थ मांडिला तव दैत्य धरुणी कैलासाते हालाविले एक हस्ते तव धीर धरुणी कैलासनाते दैत्यासी इंद मांडलिये नदीवरी आरूढी होऊनी साठी सहस्र गण मिळवणी शस्त्र मांडिले त्रिशूळ घेऊनी संग्रामाशी निघाला तव एकीकडे विष्णू उभा राहिला अवघा हाकार झाला दैत्यावरी ईश्वर चालिला दैत्य वेढीला तयेवेळी तव उठेल्या निशाचार सिंहनाद केला थोर म्हणे कोठेले लपला शांगधर वैकुंठीचा निवासी तो आणि गा त्रिपुरासी नातरी संहारीन कैलासपुरी विष्णू सुदर्शन घेऊनी करी दैत्यावरी चालिले मग दैत्य क्रोधे थोर हिरवणी घेतले हतियार तव धावणी आला ईश्वर त्रिशूळे दैत्य हानिला दैत्य क्रोधे तापला ईश्वर धरुणी आपटिला तये वेळी मूर्छगत झाला कैलास राणा मग उजू फिरला ब्रह्मयावरी तोवरी हानिला उरावरी तेथे थोर झाली झुंजारी अकांत झाला महापळय पुढे पळे परमेष्टी तव मागे फिटे कालसोटी दैत्यना सोडी पाठी ब्रह्मा करी आहाकारू तव दैत्य म्हणे ब्रह्मयाते तुम्ही ब्राह्मणी भक्षवावे कढीपात युद्धाचरित तुम्हा ते कोण मात परियेसा पुनरूपी मृदुमान्य धावियेनला तव ईश्वर काकुळती आला म्हणे तू भला रे भला राख राख तू आमुते तव दैत्य बोलिला वचन तुम्ही तिघे मज या शरण तुम्हासी देईन प्राणदान नाही तरी संहारी नमी
ऐसे ऐकुनिया वचन मग पळाले तिघे जण, सावित्री लक्ष्मी पार्वती अपन आणिकी समस्त सुरवर. मग सांगते घेऊनी स्त्रियांते, पावले त्रिकूट शिखराते. तव दैत्य लागला पाठीते, कोणे परीही सांडिना. स्वर्ग मृत्यू पाताळी, दैत्यना सोडी तये वेळी. मग आली कळवळी तिन्ही देवांशी, पळता झाली ही हिमपुटी. श्वासना समये पोटी, त्रिलोकी नाही सुटी. सवे प्रकृती राहिल्या, सांडली अलंकार भूषणे. वस्त्र केवळ लज्जा रक्षणे, ऐसी पळती साही जने. गिरी पर्वती रेघुनिया, तव तया पार्वतीवरी. महाअरण्या भितरी, होती धात्री वृक्षाची पोखरी. तिये भितरी प्रवेशले, साही जने एकांते राहिले तेथे. आम्ही पळावे कवने पंथे, आता भलते हो का येथे. म्हणून या श्वास सोडिल्या, तव त्या हा पोखरी माझारी. श्वासासरशीही जन्मली कुमारी, ते निघाली बाहेरी. देवी दृष्ट देखिलेली, तव होता पर्जन्य काळ. साही जना स्नाने झाली तत्काळ. उपवास निराहार केवळ, घडला साही जनांची. ऐसी साही जन कष्टी निद्रिस्ते, तव देखिले कुमारी ते. मग चेतना आली तया ते, कुमारी देखुनिया कर जोडुनिया तक्षणी. तियेसी केली विनवणी, तुवा रक्षवे स्वामिनी. शरणागती आपुलिया, आम्ही साई सुत आलो शरण. आम्हासी तुवा द्यावे प्राणदान. तिचेही विनवणी करुणी, सांगती दैत्य ते मारवया. मग तोची अवसारी, ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. तियेसी वर्णती थोरी, तये वेळी अवधारा. तव तिने अंगा भितारी, लपविले ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. मग विचारी मना भितरी, आता बाहेरी निघावे. तव ते पोकळीचे तोंडाशी, दैत्य उभा पर्येसी. एक धाड आकाशी, एक पाताळी लाविलीसे. देखुनिया ते कुमारी, दैत्येंद्र विस्मय करी. मागुती म्हणे सुंदरी, कवन तू तेथे. एवढे महारण्य तुझे येथे यावया काय कारण. तुझ्यासारखी निदान या त्रिभुवनी ना देखो. तुझे नाम काय सांगिजे, तुवा कोठुनी केले बीज. कवने वंशी जन्म तुझे, ते मज पासी सांग पा. अरे माझे नाम तुझ काय व्हावे, तुझ दैत्याचे संहारावे. ऐसे वरदान द्यावे, दिधले मज पासी. म्हणून या येथे आलासी, आता कवने ठाई पळासी. तव कोप आला दैत्यासी, तेने सिंहनाद पय केला. मग खडक घेऊन या करी, कुमारी चालल्या दैत्यावरी. तो शिळा घेऊन या भारी, तियेवरी टाकतीसे. तव तोची अवसारी, अदृश्य झाली सुंदरी. तेज फाकले अंबरी, त्रिभुवना माझी न समाये. मग खडक घेऊन या हाती, सेवेची उभी ब्रह्ममूर्ती. दैत्य विचारी चित्ती, म्हणे थोर ख्याती इची. म्हणे मी काय कैसे करू, ब्रह्ममूर्तीची संहारू. म्हणून तो निशाचारू, चिंताक्रांत बैसला. तव दयाळ त्यावेळी, आली शरणागतीची माऊली. म्हणे उभा तत्काळी, खडग अभिमंत्रोनी टाकले. ते सोडिले दैत्यावरी, दैत्य तयाची संहारी. तवे चित्तोनिया सुंदरी, दुजे खडक सोडती पै झाली. सोये पडली ही देवांसी चित्ता, कैसे संहारू दैत्यनाथा. हा न मरे तरी सर्वता, मज शाप देतील. तिचे हातूनही शस्त्र सुटले, दैत्यांचे भुजनंद तोडिले. सेवेची शिरकमळ छेदिले, आपण गेली आकाशी. दैत्य पडिला धरणी, उद्ध्वस्त म्हणती योगिनी. तुवा रक्षिले स्वामिनी, शरणागत आपुलिया. मृदू मना ते संसारिले, तिन्ही देव विजयी झाले. तिचे चरणासी लागले, त्राही त्राही म्हणून या. लक्ष्मी सावित्री पार्वती, तिच्या चरणी लागती. तुवा रक्षिले आमचे पती, जीवदान दिले. तव तय अवसारी, काय बोलिले सुंदरी. 14 भुवने माझे उदरी, मनी विचारा आपुले. मज नाही जनक जननी, मज नाही स्वामी स्वामिनी. माझा रहिवास त्रिभुवनी, माझे नाम एकादशी. मी ठाऊकी नाही कवनासी, होते अदृश्य वनवासी. प्रकट झाले तुम्हापासी, कृपादान मागवया. तुमच्या साही जनांच्या श्वासापासून मी जन्म पावले मेदिनी. पातके नष्ट होतीले माझे स्मरणी. माझे व्रत अचरिता, आजीचा माझा जन्मजान. तुम्हा पडिले निराहार उपोषण, तरी या तुमच्या व्रताचारणे महादोष नासती. तुम्हा सहज अनायासे, व्रत घडले अप्रयासे. त्रिलोक तारवयासी सरीसे, प्रगट करावे या व्रताशी. तुम्ही नदी पूर तरता, स्नाने घडली समजता. निरहार प्रेमव्रता, एकादशी घडली पै. तो बोले ऋषिकेशी, तुवा न सोडवे आम्हाशी. आम्ही 15वे तिथीशी, एकादशी व्रत आचरू.
पुन्हा बोले लक्ष्मीपती, हे माझे व्रत जे आचारती, तयासी नाही पुनरावृत्ती, ते संसारी जीवनमुक्त. तव बोलिला शांग धरू, तुझी हा व्रताचा बडीवारू, मी सांगेन मी विचारू, चित्त देवनिया परिसेया, मातृ गमन पुरापान, ब्रह्महत्या गोधन जान, परिश्री वेशागमन, ही महापातके हरतील. एक यतिभ्रष्ट झाला, एके गोत्रवध केला, एके अतिथी दडविला, एकी वधिला भ्रतारू, एक व्रतभंग करिता, एक ब्राह्मणाचे घर मोडिता, एक परद्रव्य हरिती, एक करीती विश्वासघात, एक तीर्थविकरा करीती, एक नेमभाग मोडिती, एव पातके नासती, एकादशी व्रत केलिया, पूर्वजांची कष्ट करीती, एक कन्या द्रव्य घेती, एव पातके नासती, एकादश व्रत केलिया. तव पांडव म्हणून ऋषिकेश, कन्या द्रव्याचा दोष परियेसी, तो कळो द्यावा आम्हासी, सविस्तर स्वामिया. यावरी बोले लक्ष्मीपती, एक धर्मा भूपती, जे कन्या द्रव्य घेती, ते 4 युगे कृमी होती निश्चय. मग भोगती 84 लक्ष योनी, महानरकी अघोर जाचनी, त्यासी करिता जाचनी, क्षीण पावला यमधर्म. जेव्हा कन्याचे द्रव्य घेतले पित्याने, कन्येचे काळीज बक्षिले, मात्याने रुधिर प्राशिले, बंधूने अस्थी भक्षिल्या, इतर लोक मंडपी जेवती, ते सुकर विष्टहा भक्षिती, आणि ही पशु योनीस जन्मती. सहस्र वर्ष परियेसा, या कारणाने धर्मभूत पळा, कन्या द्रव्याचा मानावा कंटाळा, श्रीखंड लावणी हा द्यावी बाळा. दुबळ्या ब्राह्मणासी धर्म म्हणे पुरुषोत्तमा, सांग पा एकादशी महिमा, जेने भंग महापाप कदुममा, ते कथा सांग स्वामिया. एकादशीने जे न करती, त्यासी काय बोले श्रीपती, मजवरी न कोपावे श्रोती, हे वचन श्रीहरीचे. एकादशीचं जो घेईल अन्न, तो मातृभोगी दोष दारुण, ऐसा पातकांचे निस्तरण, एकादश व्रत आचरिता. जो न करी एकादशी, कीटक पडल्या गोमासी, हे मांस भक्षी एव पातक त्यासी. आणि वाराणसी पितावधी, जो न करी एकादशी, एव पातक जडे त्यासी, ऐसे बोलेलिये हरिकेशेशी. एकादशी जवळीके, तव विष्णू बोले आपण ऐसे, तुझ दिले वरदान, महेश म्हणे सत्यवचन. आता चला कैलासासी, तव घंटायुक्त निधनासी, विमान आले आकाशी, त्यात बैसले एकादशी. तवे गजरेसी निघाले, चामरे आनंदे हे ढाळीती, लक्ष्मी सावित्री पार्वती, ऐसी कैलेसा येती. देवांसहित ईश्वर 60 सहस्र गणांशी, आनंद झाला कैलासाशी, आणि देव महेशाशी. षडोपचारे पूजिले, तव कर जोडुनी ऋषिकेशी, विनवते झाले महेशाशी. आज्ञा द्यावी अम्माशी, वैकुंठी जावया, षडोपचारी पूजा करिता झाला कैलास राणा, म्हणे एकादशी संगे गरुडाध्वजा, मी येईन वैकुंठासी. देवनी वस्त्रालंकार बोळवित निघाले ईश्वर, सवे गंधर्व यक्ष किन्नर, आले नगराबाहेर परियेसा. एकादशी वाहुनी गरुडावरी, मग निघाले श्रीहरी, टाकिले कैलासपुरी, जय जयकार प्रवर्तला. सांगाते आले ऋषीदेव, आणि चतुर्मुख ब्रह्मा सोमवासव, इतर योगेश्वर महानुभाव, वैकुंठपुरीस दाटले. गरुडावरुणी उतरोणी एकादशी, बैसली सिंहासनी, पूजा मधुकारती करोणी, नवविधा भक्ती करीती. तव संतोषणी ऋषिकेशी, काय बोले गरुडाशी, धेंडे पिटावे नगरासी, एकादश व्रत करावया. बाळकाची स्तनपान, एकादशीचं न देते जाण, घोडियासी पाणी तृण, एकादशीचं न द्यावे. ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्री, अन्न वर्जावे सावित्री, निरहार किजे समजती, अनुमात्र अन्न न घ्यावे. मग गरुडे जाऊनी झडकारी, दांगोरा पिटला वैकुंठपुरी, एकादशी करावी निरहारी, जागरण करुनिया. मग तिन्ही तिथी उत्तम, विष्णूने केला असे नेम, ते नारद एकिले समप्रय, तो झडकरी मग आला. नारद म्हणे भगवंता, हे व्रत कोण आचरता, यावर विष्णू झाला बोलता नारदा प्रती. नारादेसी म्हणे ऋषिकेशी, हिचे नाम एकादशी, इने रक्षिले अम्मासी, थोर आकांतास पावली, इने दिदिले प्राणदान, वाचविले आमचे प्राण, इंद्रप्रमुख सुरवर्गन, इने रक्षिले नारदा.
मग इंद्रमुख्य सुरवर समस्त गण ऋषीश्वर करती मंत्र घोष उच्चार एकादशी जवळी पायी. तेथे आनंद थोर झाला ब्रह्मा विष्णू संतोषला तव नारद चरणी लागला देव विनवती एक अवसारी. नारद म्हणे मुरारी हे व्रत आचरे कवने परी तव बोलिला श्रीहरी नारदा परियेसी. दशमीचे एक भुक्त राहावे तक्र भोजन अर्धे करावे मग हरिकथेशी जावे कीर्तन ऐकावा. लाहुणी द्वाश टिळा शंख चक्र तुळशीमाळा ऐसी सांगते सकाळा नारायणे स्वमुखाने. एरे दिवशी करुणी स्नान एकादशी उपासन निराहार व राहुणी व्रत उत्तम आचरावे आणि करावे जागरण. हरिकीर्तन पुराण श्रवण करावे आव्हान विसर्जन हरिचरण लक्षावे. चहार प्रहार एकादशी निद्रा येऊ न प्राणी मात्र आणि करावे द्वाशीच एक भुक्त आदरे. करुणी एकादशीचं निराहार जागरण करी चारी प्रहार. मी विष्णू त्याचा किंकर त्याचे चरणगज झाडीन लोक एकादशीच निराहार न सेवेती फळाहार. आषाढी कार्तिकी मासी मात्र उदक वर्जावे तिचेसी. एकादशीचं जे जेविती भात ते राक्षस काळीज निभ्रात. त्या अन्नासावे उदक घेत ते राक्षस रुधिर सेविले जाण. एकादशीचं जे जेविता शाखा ते पाण्यातील श्वापते देखा. घृत घेती बहु कौतुका ते सुर करू धीर जाणावे. एक अशक्त देही असती अन्नानिमित्त प्राण जाऊ पाहती. तिन्ही फळे भक्षावी काकुळती देह रक्षणा कारणे. एकादशीचं जे पोहे भक्षती ते हे मार्जन यनिस उन्नती जन्नती. ते तव जाणावे निरुती श्रोते जन हो. ते करीती धान्य आहार ते भोगुनी नरक थोर. निरोपी योगीद्वार भोगिया चौरसाची. प्रीतीपूर्वक एकादशी करता त्याचे पापे सर्व जाती. त्याचा दारवंठा मी लक्ष्मीपती. दिवस रात्री राखीन 15 दिवस कर्म करीती. त्यासी पापे सर्व हरिती. पाप प्राप्त होय पुत्र संतती. एकादशी व्रत केली या. ऐसा एकादशीचं वरू देता झाला शांग धरू. महापुण्य प्रवृत्त थोरू सहस्र यज्ञ घडतील. ऐसे ऐकून या वचन पादके उभी राहील. कर जोडून विनवणी श्रीनारायण आम्ही काय करावे. त्रिलोकी करतील एकादशी मग आम्ही कोठे राहावे पर्यायसी. तो बोलिले ऋषिकेशची तय पादक्रांतापती. जो एकादशी भक्षील अन्न तेथे तुम्ही राहावे दडून. तयासी तुम्ही नेऊने कृमयोगीस घालावे. जे एकादशी भावे आचाराती त्यासी महापातके नासती. विष्णू सांगे नारदात प्रती. ऐसे व्रत आचरावे पातकांसी राहावया ठावो. देता झाला हा देवराहो. यावरी काय झाला अभिप्राय एक का हो श्रोते हो. एकूणी श्रीहरीचे वचन संतोषले नारदांचे मन. हृदयी व्रत घेऊन धरुणी पूर्ण मग चरणासी लागला. नारद म्हणे पुरुषोत्तमा हे व्रत द्या आम्हासी मेघश्यामा. देव म्हणे करवया पुरुषोत्तमा व्रत हे तुम्हा दिले. तव बोले ऋषिकेशी हेची सांगतो तुम्हासी. तो न करील एकादशी त्याची नीच योनी जन्म असे. नेऊनिया यमपुरेसी दंड करवया तयासी. नरककुंडात पर्ययसी एक युगपर्यंत घालावे. मग काढोनी निरजुवती 84 नरक भोगविती. नरका माझी कीटकमूर्ती तयासी जन्म घालावे. गरुडा पाठविले नगरासी. जो न करील एकादशी तुवा धरुनिया त्यासी नगराबाहेर घालावे. ऐसे व्रत ते आचारती त्यासी महापातके नासती. कृष्ण सांगे पांडवाप्रती कुंती द्रौपदी आदी करुणी. इतकू वैकुंठी वृत्तांत झाला. विष्णू व्रते आचरी लागला. तव ईश्वर तेथे आला कैलास सांडुनिया पै. विष्णूनी केली पूजा तव बोलिला कैलास राजा. माझी विनंती गरुडध्वजा लक्षपूर्विक अवधारिजे. तू आचारितोसी एकादशी व्रत मजसी द्यावे ते किंचित. तव संतोषे गोपीनाथ तये वेळी अवधारा. मग ईश्वराचा मान वाढविला. समस्त दिवस त्यासी दिला. आपण शेष घेतला दुसरी तिथी. या निमित्त 2 एकादशी वैकुंठी झाल्या पर्यासी. स्मार्त वैष्णव 2 पक्षी आपुल्या तिथी करीती. जे सदाशिवाचे भक्त ते प्रथम दिवशी आचारत आणि कोणी विष्णू भक्त ते आचारती दुसरी तिथी. ब्रह्मा 33 कोटी सुरवर आणि नराधिक ऋषीश्वर समस्त आचारती व्रताचार एकादशी पुण्यतिथी. मी बोलिलो नाही आपले मती. कथा सांगितली भगवती. श्रीकृष्ण सांगे पांडवाप्रती.
ऐसे व्रत आचारती जे. आणि ही कथा ऐकती जे मुक्ती भुक्ती पावती आणि विपुल संपत्ती ऐसे श्रीपती बोलली. हे स्वर्गी व्रत झाले आणि पाताळही प्रकटले, मृत्यूलोकासी आले ते सांगे विष्णुदास नमया. 6 जणांचे श्वासी जन्म पावली एकादशी, याचा विस्तार परियेसी वर्णिलासे सविस्तर. विष्णुदास नामयासी प्रसन्न झाली एकादशी, विघ्ने बांधवनी चरणांसी वैकुंठासी पै गेला. इति श्री एकादशी महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. धन्यवाद.